आपल्या माइंडमध्ये ना, की खूप हुशार होण्यासाठी जे इतिहासामध्ये जे लोकांनी हिस्ट्रीमध्ये नाव कमवलंय, त्या लोकांसाठी आपला ब्रेनच नाहीये. त्या लोकांसारखा आपला ब्रेन नाहीये. त्याच्यामुळे हा जो कॉन्फिडन्स गोष्ट ना, आत्मविश्वास, ते आपल्याकडे नाहीयेच आहे आणि ते येऊ शकत नाही. हे जर माइंडमध्ये असेल ना, तर खूप युनिक गोष्ट आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस वाचायला घेतो ना, त्यांची हिस्ट्री, त्यावेळेस कळतं, की जे महान व्यक्ती होऊन गेलेत ना, ते सेम आपल्यासारखेच लाजरे, बुजरे, खूप भीती असणारेच होते. पण हळू-हळू त्यांनी स्वतःमध्ये इम्प्रूव्ह केल्यामुळे त्यांच्यात कॉन्फिडन्स वाढला. नंतर त्यांनी इतिहास घडवला. जसं की आपण पाहू शकतो स्वामी विवेकानंद. किती महान हस्ती आहे, आहे ना माहीत? तर हीच महान हस्ती सुरुवातीला खूप लाजरी, बुजरी होती. त्यांना सुद्धा खूप भीती वाटत होती. ते सुद्धा लोकांच्या समोर बोलायला खूप घाबरत होते. गंमत अशी झाली ज्यावेळेस ते शिकागोला गेले होते आणि त्या सभेमध्ये ज्यावेळेस ते उभा राहिले आणि स्टेजवरती सुरुवातीचा शब्द बोलले होते, सिस्टर अँड ब्रदर ऑफ अमेरिका. ह्या एका सेंटेन्समुळे काय झालं, पूर्ण सभागृह टाळ्यांचा गजर झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी जे बोलायला चालू केलं, त्यावेळेस त्यांना हळू आत्मविश्वास आला. त्यांना वाटलं, की मी काहीतरी बोलू शकतो आणि त्याच्यानंतर त्यांनी बोलायला चालू केलं आणि त्याच्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स वाढला. त्यांनी म्हणजे शिकागोपर्यंत जो प्रवास केला होता, त्याच्यात त्यांचे खूप हाल झाले होते आणि त्याच्यानंतर त्यांच्यात कॉन्फिडन्स वाढला होता. म्हणजेच काय, की जे ऐतिहासिकमध्ये घडून गेलेले मोठे-मोठे जे व्यक्ती आहेत, ते सुद्धा लाजरे-बुजरेच होते. त्यामुळे आपण ही गोष्ट विसरून जाऊ, की सगळ्यांना जलमताच कॉन्फिडन्स आला. ही गोष्ट एकदम चुकीची. सगळ्यांचे हाल झालेत. खूप सगळ्यांची फजिती झाली आणि त्याच्यानंतर ते खूप छान झालेत. नक्कीच स्वतःवरती काम करा. एक गोष्ट माइंडमध्ये लक्षात ठेवा. सगळेच लोक अगोदर भित्रे असतात. ते ज्यावेळेस स्वतःवरती त्या संकटावरती मात करून काम करायला लागतात ना, त्यावेळेस ते खूप भारी सक्सेस झालेले आपल्याला दिसतात. आपल्याला त्यांची हिस्ट्री माहीत नसते. आपल्याला फक्त त्यांनी सक्सेस झालीत ही एकच गोष्ट माहीत असते. पण जर खोलवर आपण पाहायला गेलो त्यांची हिस्ट्री, तर कळतंय की ते सुद्धा आपल्यासारखेच भित्रे होते. तर इथून पुढे जर स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल, तर महान हस्ती आठवायच्या. त्या सुद्धा आपल्यासारख्याच होत्या आणि आपल्यावरती काम करायला चालू करायचं. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. स्वतःची ग्रोथ कशी करता येईल, स्वतःची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करता येईल, या पॉइंटकडे जर लक्ष द्यायचं असेल, तर स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी या व्यक्तींची आठवण करा आणि नक्कीच स्वतःला घडवा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.